मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातदहं वन्दे परमानन्दमाधवं परमानन्दमाधवं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उपस्थित सज्जनों, आजच्या या 3 दिवसीय त्रिदिवसीय प्रबोधन कथेला व्याख्यान सत्राला आज आपण सुरुवात करत आहोत। या त्रिदिवसीय कथेला सुरुवात करत असताना, प्रारंभ करत असताना, कथा ही भगवंताची कथा आपल्या अनेक दुःखांना व्यथांना दूर करणारी कथा असते। तुमच्या समग्र आत्म्याला एक विशिष्ट असा मळ लागलेला आहे। तो मळ अनेक जन्माचा आपल्याला लागलेला आहे आणि तो कसा मळ लागलेला आहे की आपण ह्या संस्कृती बंधनामध्ये अडकलेलो आहोत, या संसारामध्ये प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत आणि याच्यासाठी अनंत अवतार झाले, याच्यासाठी अनंत युगायुगामध्ये अनंत पुरुष झाले, पुरुषोत्तम झाले, अवतार झाले आणि त्या अवताराने प्रयत्न केला की ह्या जीवाचं उत्थापन झालं पाहिजे, उद्धार झाला पाहिजे। होतं असं, ईश्वराला तुमची कळवळ आहे पण तुम्हालाही यातून कळवळ असली पाहिजे। लेकरू रडतंय हे शेजारणीला कधीच वाटणार नाही की हे लेकरू रडतंय आणि त्यांना पाला पाजला पाहिजे, त्याला दूध पाजलं पाहिजे, त्याला जेवायला दिलं पाहिजे। त्याच व्यक्तीला त्याविषयी, त्या लेकराविषयी रडू येईल किंवा त्या व्यक्तीविषयी अर्थता वाटेल, त्या लेकराविषयी ममता वाटेल की जी त्याची आई आहे, त्या आईलाच त्याच्याविषयी अर्थता वाटेल, त्या आईलाच त्याच्याविषयी ममता वाटेल। इतर जगामध्ये तुमच्याविषयी भलेही जीव कोणी हितचिंतन करेल अथवा न करेल, पण परमेश्वराला तुमच्याविषयी कळवळ आहे आणि मग त्या कळवळ्यापोटी तो अवतार घेत असतो। तो कळवळ्यापोटी या पृथ्वी तलावरती येतो, त्याला रिकामे कामं नाही आहे। भगवंताला अर्जुनाने विचारलं, का रे बाबा, अरे तू इथं आल्यानंतर तू पहिल्यांदा कंसाला मारलं, नंतर शिशुपाळ, मुष्टिक, चाणूर अनेक असे योद्धे मारून टाकले, तू एवढं स्वतःला समजतो, विश्वरूप बघितलं तुझं गीतेमध्ये आणि ते गीतेमधलं विश्वरूप बघितल्यानंतर तू साधारण वाटत नाहीये, तू यादव नाहीये, कृष्ण नाहीये, सखा नाहीये, मित्र नाहीये, तू काहीच नाहीये। आणि 10व्या अध्यायात भगवंताने गीतेच्या सांगितल्याप्रमाणे तो सगळ्या जगाला, चराचराला पुरून उरलेला आहे। मेकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशामध्ये सगळं जग आहे। हे सांगितल्यानंतर अर्जुनाने एक शब्द विचारला, का रे बाबा, जर एवढं तुला सामर्थ्य आहे, एवढं तुझ्याकडे बळ आहे, एवढी तुझी ताकद आहे, कंस बिंस तू वरतूनच मारले असते ना, काय हरकत आहे? वरूनच ते ट्राय करायचं होतं, वरूनच सुदर्शन चक्र, जग सगळं सृष्टीच तुझी आहे, सृष्टी तू तयार केली असल्या कारण तुला हे जमायला पाहिजे होतं, कुठंतरी तुझ्या ठिकाणी अपूर्णता आहे। देव म्हणतो, अर्जुना तू बालक आहेस, तुला समजत नाही या गोष्टी, तुला हे सहजासहजी लक्षात येणार नाही। अरे माझं कार्य त्या दुष्टांना मारणं नाही आहे, माझं कार्य धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जो अधर्म माजलेला आहे ना, त्या अधर्माचा नायनाट करून सकाले नेमता योगो नष्ट परंतप, अनेक काळापासून जो ज्ञानयोग असतो, त्या ज्ञानयोगामध्ये जी मिश्रता येत असते, त्या मिश्रतेला समाप्त करून धर्माची स्थापना करणं हे माझं कार्य आहे। ईश्वर दुष्टांचा नाश करण्यासाठी जगामध्ये येत नाही, हा एक फंडाच क्लिअर करा एका मिनिटामध्ये, हा विषय क्लिअर करा। कंसाला मारायला आले, मुष्टिकाला, चाणूराला, दुर्योधनादिकांना मारायला आले नाही, कृष्णाला असं करणं सोपं म्हणजे गरजच नाहीये। आणि जर त्याला गरज जर असती तर तो सगळ्या माणसांमध्ये अर्जुन तयार करत गेला असता। जर तो रथावरती बसून नुसते कासऱ्या हातामध्ये धरून जर सगळं जग एक प्रकारे चालू शकतो तर तो वरूनही चालू शकतो, पण नाही, त्याला धर्म द्यायचा आहे म्हणून तो अवतरतो। अवतरती इथे अवतार या शब्दाचा अर्थ असा आहे की जे अवतीर्ण झालेले आहेत, जे अधोगतीला पोहोचलेले आहेत, जे खाली पडलेले आहेत, त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी, वरती करण्यासाठी, वरती नेण्यासाठी अवतार खाली येत असतो। अवतरंती इति अवतारम, तो खाली आला, वरून खाली आला, पण गंमत अशी आहे, तो खालून खाली जात नाही। लक्षात येते? तो खाली आला पण खालून खाली जात नाही, तो खालून वरती जातो आणि मग त्यासोबत असलेल्या जीवांना, त्यासोबत असलेल्या लोकांना सुद्धा तो सांगतो, इथं तुमच्या आमच्यामध्ये सामान्य होतो, तो गवळ्या घरचा होतो, तो गोपी घरचा होतो, तो गायांच्या पाठीमागे दुडदुड धावतो, तो लेकरांना घेऊन, सवंगड्यांना घेऊन खेळतो, त्यांचं दही दूध चोरतो, गोपिकांच्या घरी जातो। भगवान श्री चक्रधर स्वामींचा जर अवतार बघितला तर ते यतिमुनीच्या वेशामध्ये अनेक दुर्जनांच्या घरी जातात, दुर्बलांच्या घरी जातात, हीनांच्या घरी जातात, दिनांच्या घरी जातात, दिन दुबळ्यांचा सहारा होतात। अशा ठिकाणी सुद्धा अवतार होतात। जगाचा राजा, जगाचा मालक 2 हाताची कटोरी करतो, 2 हाताचं भांड करतो, त्याच्यामध्ये पाणीपत्र म्हणून भिक्षा मागतो। देवाला एवढं काय पडलेले हो, काय पडलेले? परमेश्वराला तुमचा कळवळ आहे।
जसं संतांनी म्हटलेले की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती, हे माणसाचं लक्षण आहे, संतांमध्ये लक्षण आहे. पण याच्याही पलीकडं तो तुमच्या कुठल्याच गोष्टीचा स्वीकार न करता तो तुमच्याविषयी प्रेम ठेवतो. म्हणून त्याला अनार्जित दाता असा शब्द आलेला आहे. सर, अनार्जित, जे तुम्ही अर्जन केलेलं नाही ते सुद्धा देणारा. ही ताकद कुणाची आहे? ही ताकद फक्त परमात्म्याची आहे. ही ताकद जीवाची नाही, देवतेची नाही, कुठल्याही शक्तीची नाही आहे, कुठल्याही राजनेत्याची नाही, धर्मनेत्याची नाही, कुठल्याच व्यक्तीची नाही. ही ताकद परमात्म्याची आहे. अनार्जित दाता, न प्राप्त झालेलं सुद्धा देणं. 3 प्रकारे हित असतं. एक हित असतं, एक अहित असतं आणि एक परमहित असतं. अहित देवता करतात, हित तुम्ही इच्छिता, परमहित तो इच्छित असतो. प्रवास लक्षात घ्या. अहित देवता इच्छित असतात. देवता फळांमध्ये तुम्ही जावं, वारंवार ह्या संस्कृती बंधनामध्ये अडकावं, हे देवतांचं मनोरथ आहे. कारण त्यांना एक काम सोपलेलं आहे. जो राष्ट्रपती आहे त्याला नाही वाटत इलेक्शन झाले पाहिजे, त्याच्याही वरती जो बसलेला आहे त्याला वाटत नाही की निवडणुका झाल्या पाहिजे, माझी निवडणूक झाली पाहिजे, मला निवडलं पाहिजे. पण जेवढा एक सरपंच धावतो, जेवढा एक आमदार धावतो, तेवढा पंतप्रधान कधीच धावत नाही. तो तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या माणसाला, माझ्यासारख्याला भेटत नाही, त्याला गरज नाहीये. हित परमात्मा, हित तुम्ही इच्छित असता, अहित देवता इच्छित असतात. का? कारण देवतांना एक व्यापार दिलेला आहे, देवतांना एक रस्ता दिलेला आहे, त्या व्यापाराने चालल्या म्हणजे त्यांचं सुख टिकून राहत असतं. तर इंद्रच बघा, त्याला 100 यज्ञ केल्यानंतर त्याचं ते पद त्याला प्राप्त होत असतं. इंद्र तुमच्या आमच्यातलाच एक माणूस आहे. पुरंदर शब्द त्याच्यासाठी आलेला आहे. सर, शतक्रतू, 100 यज्ञ, क्रतू म्हणजे करणारा, शतक्रतू. 100 यज्ञ केले का तुम्ही इंद्र होऊ शकता. जमेल बाबा, 100 यज्ञ केले का आपणही इंद्र होऊ शकतो. पण कलियुगात नाही, त्याला द्वापार युगात जन्म घ्यावा लागेल. द्वापार युगातल्या इंद्राने, त्रेतायुगातल्या व्यक्तीने जर 100 यज्ञ केले, कारण द्वापारीचा धर्म यज्ञ करणे, द्वापार युगामध्ये यज्ञ केले की तुम्हाला ते स्वर्गाची प्राप्ती होत असते. 100 यज्ञ करा. पांडवांनी राजसूय यज्ञ केले होते, 99 यज्ञ झाले होते आणि एक यज्ञ अपुरा राहिला, मग त्याची फळं तुम्हाला महाभारतात ऐकायला मिळतील. आपल्याला आपल्या मुख्य विषयाकडे वळायचं. देवता तुमचं अहित चिंतन करत असतात, तुम्ही तुमचं हित चिंतन करत असतात आणि परमात्मा तुमचं परमहित चिंतन करत असतो. लक्षात आलं? तुम्ही 4 लाखाची 10 लाखाची गाडी घ्यायची इच्छा ठेवताय, हे तुमचं हित आहे, हे तुम्ही हित आहे, हित इच्छिता. पण परमात्मा तुम्हाला मोटरसायकलवरती ठेवतो, हे त्याचं परमहित आहे. तुम्ही म्हणाल खाली आले बाबा, त्यांनी आम्हाला BMW, फॉर्च्युनर, इनोवा द्यायला पाहिजे, आम्ही 5-10 लाखाच्या गाडीचं स्वप्न बघतो, त्यांनी मोठी गाडी द्यायला पाहिजे. पण नाही, तो परमहित करणारा असल्या कारणानं तो काय करतो दादा, की तुमची ती गाडी घेतल्यानंतर तुम्ही सुखी होणार आहे, आनंदी होणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्याही पुढे त्याला माहिती की 4 महिन्याने ती गाडी घेऊन तुम्ही कुठेतरी प्रवासाला जाणार आहे, घाटामध्ये जाणार आहे, घाटामध्ये गाडी फेल होऊन, तुमचे ब्रेक फेल होऊन, तुमचा ऍक्सिडेंट होऊन तुमची सगळी फॅमिली बरखास्त होणार आहे, सगळं काही नायनाट होणार आहे, हे त्याला माहिती आहे. त्याचं परमहित लक्ष असल्या कारणानं, त्याचं हितक्ष भावनेनं लक्ष असल्या कारणानं तो तुम्हाला मोटरसायकलवरतीच ठेवतो. पण आम्ही अल्पज्ञानी असल्या कारणानं ते हित बघू शकत नाही आणि आपण म्हणतो बघा, देवाच्या घरी खूप अंधकार आहे, देव खूप अन्यायी आहे, देव खूप निर्दयी आहे. ईश्वर निर्दयी होऊ शकत नाही. गुलाबाच्या फुलाला गटारीमध्ये जरी टाकलं त्याचा दुर्गंध येत नाही. चंदनाचं लाकूड कुठल्याही चिखलामध्ये पडलं त्याला दुर्गंध प्राप्त होत नाहीये. तसं ईश्वर कुठल्याही जीवाविषयी अहित कधी चिंतन करत नाही. परमेश्वराची दयाच अशी आहे, तर पहिली दया त्याची लक्षात घ्या. आपल्या विषयाकडे आपण सरकतो. परमात्म्याची पहिली दया अशी की लाख करोडी काया देणी अंग अंगानं मोल, ही त्याची पहिली कृपा. काय लाखा मोलाचं सुंदर शरीर त्याने दिलं, ही त्याची पहिली कृपा. त्याला अहेतुकी कृपा असं म्हणतात. कसं आहे, मला तुम्हाला मस्तपैकी एखादा महाभारतातला कथेमधला किंवा एखादा भागवत शास्त्रामधला एखादा मस्तपैकी प्रसंग सांगून रंगवता येईल, तुमचे मानही डुलवता येतील. पण 3 दिवस मी तुम्हाला गोष्टींवरती बिलकुल नेणार नाही. तुमच्या व्यथा माझ्या लक्षात आलेल्या आहेत, त्या व्यथा कुठंतरी संपल्या पाहिजे आणि त्या व्यथेनं आम्ही व्यथित होत आहोत
परंतु कधी कधी काय असतं की साधूची भाषा थोडी पोलाइटली असल्या कारणानं बोलता येत नाही काही गोष्टी, पण मी ते धाडस करतोय, बऱ्याच ठिकाणी करतोय, त्यातून चांगला प्रतिसादही मिळतोय. काही लोक म्हणतायत की हे कालपासून आले आणि आज खूप जास्त चमकायला लागले, बोलायला लागले. बोलायची गरज याच्या करताय दादा, संताकडून तुम्ही नेहमी अध्यात्म विचारलं पाहिजे, त्याला टाइमपास करायला बोलूच नका. पहिल्या चुका आपल्या काय झालेल्या आहे ना, त्या चुका लक्षात घ्या. आपल्याला धर्म समजला नाहीये, आपल्याला देव समजलेला नाहीये, आपल्याला मग संप्रदाय तरी कसा कळणार आहे हो, त्या संप्रदायातली माणसं तरी कशी कळणार आहे हो. जे महत्वाचं आहे ते समजलेलं नाहीये. आपण फक्त एक विशिष्ट एका रस्त्याने चालण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या रस्त्याने आपल्याला चालायचंय म्हणून तशा पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे. नाही, परमात्म्याची दया आपल्यावरती अशी आहे की त्यांनी सुरुवातीला आपल्याला लाख करोडी काय आधीने लाखा कोटीचं आपल्याला पहिल्यांदा शरीर दिलं. पहिलं बघा त्याचं नियोजन किती सटीक आहे. पहिला प्रारब्ध रचा पाछे रचा शरीर. पहिल्यांदा प्रारब्ध रचलं तुमचं, तुम्ही कुठल्या कुळात जन्माला येणार, कुठं खाणार, कशा पद्धतीनं खाणार, कसे राहणार, तुमचे आई कोण, बाप कोण, वडील कोण, कुठं जन्माला येणार, तुमच्याकडून कुठल्या पद्धतीची भक्ती केल्या जाणार, तुम्ही देवता भक्तीमध्ये जाणार का ईश्वर भक्तीमध्ये जाणार, थडग्यांच्या भक्तीमध्ये जाणार, हे सुरुवातीला सगळं रचलेलं आहे. सगळे ईश्वराने नियोजन केलेलं आहे, लिखित आहे, बॉन्ड आहे एक प्रकारचा. तो प्रत्येकाचा 7/12 तिथून लिहून पाडलेला आहे. तुमचा आमचा 7/12 आहे. ही भाषा फक्त जमिनीपुरती लागू होत नाही, ही भाषा आपल्यावरती लागू होते. त्याला भगवद्गीता प्रमाणित करते. 13वा अध्याय, क्षेत्र मित्य विधीयते इदम शरीर कोणतेय क्षेत्र मित्य विधीयते. ह्या शरीराला सुद्धा क्षेत्र म्हटलेले आहे. याचं क्षेत्रफळ काढणं 5 फूट 7 फूट 8 फूट जे क्षेत्रफळ आहे याचा विकास औट हात ज्याला म्हटलेले आहे शास्त्राने, 2 गज जागा लागते शेवटच्या समयाला. बारीकी अशी विज्ञानशास्त्र बघा, बायोलॉजी जी किंवा फिजिक्स असं आहे, 2 हात जितके लांब केले, हातांचं माप घ्या, प्रत्येकाची उंची तेवढीच आहे, तेवढीच उंची आहे. कसं जमत असेल? पूर्वीच्या काळी उंची मोजण्याचं साधन नव्हतं, तेव्हा शिक्षक लोक तसे करायचे. त्याला असं हात वरती करायला लावायचे, खाली पायाला लावायला लावायचे, वरती केसामध्ये खून करायचे, बरोबर तिथं त्या हातावरती त्याची उंची पोसायची. पहिला प्रारब्ध रचा फिर पाछे रचा शरीर. पहिल्या प्रारब्ध परमात्म्याने रचलेलं आहे, पण माणूस एक अशी कलाकृती परमात्म्याने निर्माण केलेली की ही कलाकृती त्या ईश्वराला सुद्धा हताश करू शकते, विवळ करू शकते, दुःखी करू शकते, उदास करू शकते. असे सगळे उदाहरण आता 3 दिवसात येणार. परमात्म्याला सुद्धा रडायला लावण्याची ताकद ह्या नीच माणसामध्ये सगळ्यांना, त्याला सुद्धा रडायला लावण्याची ताकद आहे. सुरुवातीला त्याची कृपा लक्षात घ्या. त्यांनी कृपा केलेली की लाखा कोटीचं आपल्याला शरीर दिलं आहे, अनमोल असे अंग दिलेले आहेत, अनमोल असे सगळं शरीरामध्ये आपल्या मेंदू टाकला, मन टाकलं, इंद्रिय टाकलं, सगळं काही टाकलं. आता गंमत अशी झाली की लहान लेकरू असतं, त्या लहान लेकराला आता हळूहळू पहिलीमध्ये टाकलं, दुसरीत टाकलं, तिसरीत टाकलं. त्याला सांगायला सुरुवात केली आईने, वडिलांनी, की हे तुझे बाबा आहेत, हे तुझे काका आहेत, हे तुझे नाना आहेत, दादा आहेत, भाऊ आहेत, जे जे सांगायचं ते सुरू केले. आणि त्या पद्धतीनं तो पोरगा मानत गेला. झालं असं की तो 15वीला गेला, 16वीला गेला, 17वीला गेला, MPhil झाला, PhD झाला, डिलीट केल्या, काय केल्या, डॉक्टरेट झाला. आणि झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आई वडिलांविषयी शंका घेतली. बघा बरं का, त्यांनी त्याच्या आई वडिलांविषयी शंका घेतली. आई, तू जर माझ्याशी असं वागते, तू माझी आई असू शकत नाही. बापाला बोलला, दादा, पप्पा, तुमचं वागणं जरा थोडस विचित्र वाटतंय, तुम्ही माझे बाप नसल्यासारखं वागताय. ज्ञानी झाल्यानंतर एक रस्ता ज्ञानाचा आहे, तो मोक्षाला जात असतो, एक रस्ता ज्ञानाचा आहे, तो मुक्तीला मिळत असतो. पण एक रस्ता असा पण आहे त्या ज्ञानापासून की तो रस्ता नरकाला पण नेत असतो. नरकाला नेणारा रस्ता कोणता? की अति ज्ञान झालं,
म्हणजे एखादी मूर्तिकाराने करावी, सुंदर असं चित्र रचावं, तयार करावं, सुंदर त्याच्यामध्ये काहीही त्रुटी नसावी. पण एखादा ज्ञानी यावा, एखादा तर्कनिष्ठ यावा, एखादा तर्कनिष्ठ यावा आणि त्यांनी त्या मूर्तीमध्ये चुका काढाव्यात. हे ज्ञानाचं लक्षण आहे. चूक असेल तर चूक सांगणं ठीक आहे, पण चूक नसेल तरीही चुका काढणं हे तर्कनिष्ठ बुद्धीचं लक्षण आहे. सुंदर अशी जी मूर्ती असते, म्हणजे भक्ती आणि ज्ञान हे सोबत चालत असताना भक्तीला दगडामध्ये सुद्धा देव दिसतो आणि ज्ञानवंताला मूर्तीमध्ये सुद्धा ती मूर्ती त्याचीच आहे का ही शंका उत्पन्न राहते. ज्ञानाचं एक कार्य असं आहे की ज्ञानाने माणूस मुक्तीला सुद्धा जातो, पण ज्ञानाचा एक असा अहंकार, ज्ञानाचं एक चुकीचं कार्यही असं आहे की ज्ञानाने माणूस नरकाला सुद्धा जात असतो. म्हणून जसा तो PhD झालेला पोरगा आई वडिलावरती शंका घेतो, तसाच एक थोडंफार ज्ञान झालेला, थोडंफार बरं का, कारण ज्ञान सागर म्हटलेले त्याला, त्या सागरामध्ये संपूर्ण ह्या काठाहून त्या काठावरती जाणारा आजपर्यंत एकही पैदा झाला. या भवसागरामध्ये कदाचित ह्या 5-7 समुद्रामध्ये तुम्हालाही जाता येईल, पण भवसागरामध्ये करता येणार नाही. भवसागराच्या पलीकडे ज्ञानसागर आहे. ज्ञानसागरामध्ये तर प्रत्येक माणूस गटांगळ्या खातोय. कोणी कितीही म्हटलं की मी ही पुस्तकं वाचली, तरी त्याला त्या विषयातलं तोकडं ज्ञान प्राप्त झालं. संपूर्ण विषयाचं त्याला ज्ञान नाहीये, संपूर्ण विषयाचं ज्ञान नाहीये. एखाद्या व्हेज हॉटेलमध्ये गेलं तर त्याला व्हेज भाज्या बनवता येते, नॉनव्हेज बनवता येणार नाही. नॉनव्हेज मध्ये गेलं तर त्याला व्हेज बनवता येत नाही. दोन्हीमध्ये गेलं तर त्याला चायनीज बनवता येत नाही. तिन्ही चायनीज बनवता येईल, त्याला स्टार्टर बनवता येत नाही. ज्याला स्टार्टर बनवता येतं त्याला एखाद्या फ्रेश कुकीज बनवता येणार नाही, एखाद्या केकचं आयटम बनवता येणार नाही. बरंचसं ज्ञान अपूर्ण आहे. एक गोष्ट जरी तो करत असला तरी त्याला बाकीच्या गोष्टीची अज्ञानता असतेच. मग झालं असं की थोडंफार ज्ञान असलेला माणूस त्या परमेश्वरावरती शंका काढायला लागला, त्या परमेश्वराच्या सेवकांवरती शंका काढायला लागला, त्या परमेश्वराच्या साधकांवरती, धर्मगुरूंवरती शंका काढायला लागला. आणि मग ती शंका वाढत 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 अधर्माच्या टप्प्यापर्यंत घेऊन आली. एक दिवस असं होईल की तुम्ही स्वतःला धर्मवान समजत असाल किंवा धार्मिक समजत असाल, पण एक दिवस असा उगवेल की तुमच्या जीवनात अज्ञानाशिवाय दुसरं काहीच नसणार आहे. अज्ञानाशिवाय दुसरं काहीच नसणार. अरे सुंदर अशी मूर्ती कोरलेली, त्याला तुम्ही नाक आणखी काढायचा प्रयत्न केला, आणखी त्याला नाकशार बनवायचा प्रयत्न केला, एक दिवस ते नाक नक्ट होऊन जाणार आहे. त्या मूर्तीचा सगळा चेहरा पेडव होऊन जाईल. विषयाकडे मला तुम्हाला न्यायचंय. विषय असा आहे की इतकं सुंदर शरीर भेटलेलं आहे, इतकं सुंदर प्रारब्ध भेटलेलं आहे, इतकं सुंदर आता जीवन भेटलेलं आहे. या जीवनाला तोपर्यंत आपण थांबवलं नाही पाहिजे, तोपर्यंत थांबवलेलं नाही पाहिजे की पहिलं म्हणजे या संस्कृती बंधनापासून मुक्तता, दुसरं म्हणजे खऱ्या ईश्वराची भक्ती. खऱ्या ईश्वराची भक्ती करण्यासाठी तुमचा आमचा जन्म झालेला आहे, मुक्त होण्यासाठी तुमचा आमचा जन्म झालेला आहे. प्रपंच आपण गाढवाच्या जन्मामध्ये केला, कुत्र्याच्या, बैलाच्या, हत्तीच्या, सापाच्या, विंचवाच्या, बेडकाच्या, मगरीच्या, सुसराच्या, सगळ्यांच्या जन्मामध्ये आपण प्रपंच केला, सगळ्याच्या जन्मामध्ये. असं एकही योनी नाही. अहो झाडाला झाड फुटतं, गवतापासून गवत तयार होतं, जनावरापासून जनावर तयार होतात, जलचर असतील, खच्चर असतील, उभयचर असतील, आकाशामध्ये पाण्यामधले सगळ्यांना प्रपंच आहे. आहार, भूक लागणे, निद्रा, झोप लागणे, मैथुनमच म्हणजे संसार निर्मिती करणे, भय म्हणजे भीती वाटणे. सिंह एवढा मोठा जंगलाचा राजा आहे तरी तो घाबरतो, हत्ती आल्यानंतर तो छपटीमध्ये घालून पळतो. भीती सगळ्यांना वाटते, सगळं काही सगळ्यांना वाटतं. फक्त त्यांच्यामधला आणि आपल्यामधला एक फरक आहे, तो म्हणजे धर्म आहे, तो म्हणजे भावना आहे. आणि तो धर्म मला वाटतं प्रत्येकाला समजला पाहिजे. बस हे निरूपण तुम्हाला अशा पद्धतीने ऐकायचं, अशा बुद्धीने ऐकायचंय. अर्धेच माणसं आजही उपस्थित आहे, उद्या थोडेसे अर्धे उपस्थित झाले तर चांगलं आहे. काळाची गती अशी आहे की काळ इतका संथ पावलाने पुढे जातोय की ते पावलं तुम्हाला आम्हाला लक्षात येणार नाही. पृथ्वी म्हणतात गोल फिरते, सर लोक बसलेले गोल फिरते, पण समजते का? नाही समजत. तसं तुमचं आमचं वार्धक्य, तुमचं आमचं जीवन संपत चाललंय, पण आपल्या लक्षात येत नाही. श्वास संपत चाललेला तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. एक दिवस आपण खाक होणार, एक दिवस माती होणार, पण तुमची भौतिकता परमात्म्याजवळ जाणार नाहीये. तुम्ही काय कमवलं हेही परमात्म्याजवळ जाणार नाहीये, तुम्ही किती कमवलं हेही परमात्म्याजवळ जाणार नाहीये. पण तुम्ही अंतःकरणातून धर्म कसा केला, तुमची जगताना भावना कशी होती, तुम्ही शुद्ध रीतीनं जगलात की अशुद्ध रीतीनं जगला, या सगळ्या गोष्टींचं वही खातं तिथं राहणार आहे.
डाव्या हातावरती पाप बसलेले आहे, उजव्या हातावरती पुण्याचा हिशोब लावणारा बसलेला आहे. 2 हातांनी हे जीवन चाललेलं आहे. या 2 हाताला तुम्हाला ह्या जिवंतपणामध्ये न्याय द्यायचा. त्या व्यक्तीला जीवन, आणि ज्याला जीवन समजलं त्याला धर्म समजणार आहे. बरं का साहेब, ज्याला जीवन समजलं त्याला धर्म समजणार. ज्याला जीवनच कळलेलं नाहीये, जो हेवे दाव्यामध्ये सकाळ संध्याकाळ बसलेला आहे, जो दुसऱ्याचा द्वेष करण्यामध्ये रंगलेला आहे, जो सकाळ संध्याकाळ इतरांना त्रास देतोय, जो सकाळ संध्याकाळ नवऱ्याच्या आदळापड चालू आहे, बायकाचं भांडण चालू आहे, घरामध्ये वादविवाद चालू आहे, नेहमी तो एकमेकाचे हिस्से कसे घेता येईल, पैसे कसे घेता येईल, संपत्ती कशी घेता येईल, त्या स्कीमा त्याच्या डोक्यामध्ये सदैव चालू आहे. नेहमी डोक्यामध्ये राजकारण आहे, नेहमी छल आहे, कपट आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे. त्या व्यक्तीला जर जीवन कळालेलं नाहीये तर त्याला धर्मही कळणार नाही. अशा माणसांसाठी देवही अवतरित होत नाही. अशा माणसांसाठी जीवन प्रणाली काही कामाची नाही. अशा माणसासाठी जीवन काही काम. पहिलं जीवन समजून घ्या, तुम्हाला जगता येतंय का. ज्याला स्वच्छ पाण्यासारखं जगता आलं, मग पावसाचा थेंब भलेही तो 2-4 मिनिटासाठी आभाळातून खाली पडत असेल, भलेही तो आभाळामध्ये अधांतरी असतो तेव्हा पारदर्शी असतो, स्फटिकासारखा असतो, खाली पडल्यावरती जरी गढूळ होत असेल, तुमचं जीवन संपल्यानंतर कुठल्या रीतीनं जाईल, कुठं जाईल हे नंतर ठरवूया, परंतु तो जो 8 मिनिटाचा 4 मिनिटाचा जो कालखंड आहे तो तरी स्वच्छ असला पाहिजे. जसा तो थेंब आहे, तो थेंब जसा आभाळातून पडतो, आपण त्या ईश्वरापासून म्हणा त्या तत्वापासून अलग होत असताना ज्या पद्धतीनं त्या ईश्वराच्या तत्वापासून आलो, ते तत्व आपल्यामध्ये थोडेफार तरी दिसले पाहिजे. दया, भूतेश्व, योलुप्तम, स्थिर हृदय, चापल्यम. त्या माणसाचं हे ईश्वराचे गुण आहे. ही ईश्वराचे गुणही तुमच्यामध्ये थोडेफार दिसले पाहिजे, तर तुम्ही माणूस आहात. आणि थोडंफार माणूस जर तुम्ही झालात ना, तरच तुम्ही ईश्वराजवळच्या रस्त्याला जाणार आहात किंवा ईश्वराच्या रस्त्याला लागणार आहात.